मराठी साहित्यामध्ये काही दिग्गज साहित्यिक होऊन गेलेले. दिग्गज म्हणजे काय तर ग्रेट. पण ग्रेट या शब्दात दिग्गज या शब्दाचा पूर्ण अर्थ येतो का तर नाही येत. असं आपल्या संस्कृतीमध्ये म्हणतात की दिशा म्हणजे 8 दिशा आहेत आणि 8 दिशांची देखभाल करणारे 8 हत्ती या पृथ्वीला सांभाळतात असा एक म्हणजे काय म्हणता येईल पौराणिक समज आहे. ते खरं हत्ती आहेत का, ते पृथ्वीला पाठीवर घेतात का वगैरे हा नंतरचा विषय आहे, म्हणजे तर्क वगैरे नंतर. पण एक अशा पद्धतीनं विचार आहे. तर हे दिशांना सांभाळणारे जे हत्ती आहेत म्हणजे त्या दिशांना असलेले की जे हत्ती आहेत ते अतिशय महान असावेत की जेणेकरून ते एवढा मोठा भार सांभाळतात. तर असे जे महान असतात, जे जबाबदारी सांभाळतात ते दिग्गज. तर मराठी साहित्यात असे काही दिग्गज साहित्यिक आहेत, जुन्या काळापासून आतापर्यंत पण आहेत. आणि नेमकं हा जो पाठ आहे या पाठामध्ये लिहिलं कोणाबद्दल आहे तर बहिणाबाई चौधरींबद्दल. आणि लिहिलं कोणी आहे तर प्र के अत्रेंबद्दल, ज्यांचं विनोदी लेखन हे समाजाला दिशा दर्शवणारं आणि खूप छान असायचं. म्हणजे विनोदी लेखक हे अनेक होऊन गेले महाराष्ट्रामध्ये. त्यातलं प्र के अत्रे, चि वी जोशी, पु ल देशपांडे हे ख्यातनाम आहेत. अर्थात नंतरचे पण अनेक जण आहेत, पण हे म्हणजे जुने आणि गाजलेले ज्यांचं नाव आजही आहे असे आहेत. तर यांची ही शैली म्हणजे आता अर्थात हा लेख विनोदपर नाही, हे व्यक्तिचित्रण केलेलं आहे. ते कोणाचं तर बहिणाबाई चौधरींचं. तर एका प्रसिद्ध लेखकाने, एका सिद्धहस्त लेखकाने चांगल्या सिद्धहस्त कवयत्रीचं केलेलं वर्णन असा हा समसम संयोग म्हणता येईल. तर आपण आधी प्रस्तावना वाचूया. पेन्सिली हातात ठेवा, जी वाक्य महत्त्वाची आहेत त्याला सोबत सोबत अधोरेखित करा. परिमळ. परिमळाचा अर्थ सुगंध हा होतो मुळात. परिमळ कशाचा असतो तर सेंटच्या सुगंधाला सुगंध म्हणतात. मात्र फुलाचा सुगंध जो स्वतःहून दरवळतो त्याला परिमळ म्हणतात. तर असे काही व्यक्तिमत्व असतात की ज्यांचे कलागुण, ज्यांच्या उपजत असलेल्या गुणांमुळे ते समाजात ओळखले जातात. हा त्यांचा तो कीर्तीचा परिमळ असतो. प्रल्हाद केशव अत्रे 1898 ते 1969 याचा अर्थ हे आता हयात नाहीत हा होतो. अधोरेखित करून ठेवा. नाव लेखकाचं आपण शॉर्टकटमध्ये प्र के अत्रे असं म्हणतो, पण यांचं पूर्ण नाव आहे प्रल्हाद केशव अत्रे. आणि यांनी ज्या काही कविता केलेल्या आहे म्हणजे विडंबनपर कविता केल्या आहे, म्हणजे उपरोधिक विनोद धाटणीतल्या काही कविता केलेल्या आहेत. कविता करताना हे स्वतःचं नाव केशव कुमार असं घेतात. केशव कुमार अर्थात त्याची ओळख इथे ते गद्य लिहिताना स्वतःचं पूर्ण नाव लिहितात, पद्य लिहिताना ते स्वतःचं एक टोपण नाव वापरतात. नामवंत लेखक, कवी, नाटककार, विनोदकार, चित्रपट कथालेखक, वक्ता, शिक्षण तज्ज्ञ म्हणून परिचित. त्यांच्या असामान्य कर्तृत्वाने वाङ्मय व इतर क्षेत्रात त्यांनी मापदंड निर्माण केले. केशव कुमार या टोपण नावाने त्यांनी काव्यलेखन केले. झेंडूची फुले हा त्यांचा विडंबनपर कवितांचा संग्रह प्रसिद्ध. साष्टांग नमस्कार, तो मी नव्हेच, कवडी चुंबक, ब्रह्मचारी, डॉक्टर लागू, मोरूची मावशी इत्यादी त्यांनी लिहिलेली लोकप्रिय नाटके. अशा गोष्टी, अशा गमती, फुले आणि मुले इत्यादी कथासंग्रह. कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र प्रसिद्ध. साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकावर त्यांनी काढलेल्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले सुवर्ण कमळ देऊन गौरवण्यात आले. 1942 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आता ही लेखकाविषयीचा माहिती असलेला एक हा परिच्छेद होता. आता त्याच्या खाली या पाठाची थोडक्यात माहिती दिलेली आहे, बघायची. प्रस्तुत पाठ हा आचार्य अत्रे यांनी
बहिणाबाईंची गाणी या काव्यसंग्रहाला लिहिलेली प्रस्तावना होय. या प्रस्तावनेतून प्राचार्य अत्रे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या असामान्य काव्यप्रतिभेची ओळख आपल्या ओघवत्या व भावपूर्ण शब्दात करून दिली आहे. ग्रामीण जीवन, कृषी जीवन यांच्याशी निगडीत संस्कृतीचे बहिणाबाईंच्या मनावर खोल संस्कार झाले होते. त्यामुळे त्यांची कविता ग्रामीण भावविश्वाचे व कृषी संस्कृतीतील शेकडो तपशिलांचे सहज संदर्भ देते. माणुसकी, निसर्गाशी समरसता, श्रद्धा आणि खेड्यातील समूह जीवन या संबंधाची जाणीव त्यांच्या कवितेतून प्रकट झाली आहे. त्यांच्या काव्यातील खानदेशी बोलीचा गोडवा विशेषत्वाने जाणवणारा आहे. जुन्या काळी ज्या कविता व्हायच्या त्या कविता या बोली भाषेत लिहिल्या जायच्या. आपण मराठी भाषा जी बोलतो, पुस्तकात जी लिहिल्या जाते ही एक प्रमाणित भाषा आहे. प्रमाणित भाषा म्हणजे काय, तर वेगळ्या वेगळ्या प्रांतामध्ये, म्हणजे जसं आपण विदर्भात, नागपुरात आपली बोली वेगळी आहे. आपण जर पुण्याला गेलो तर ते वेगळे बोलतात, कोकणातले लोक वेगळे बोलतात, मराठवाड्यातले लोक थोडंसं भाषेचा एक वेगळा हेल काढून बोलतात. असं 12 कोसावर भाषेचा लहेजा, भाषेचा थोडाफार स्वभाव बदलतो. ती असते बोली भाषा. पण मग आपली भाषा त्यांना कळेल का, त्यांची भाषा आपल्याला कळेल का, मग व्यवहार कसे होतील म्हणून काही बोलींमधले शब्द, काही एका विशिष्ट बोलीतले शब्द असे घेऊन एक कॉमन मिनिमम प्रोग्राम केला जातो. त्याला प्रमाण भाषा असं म्हणतात. ठीक आहे. त्या प्रमाण भाषेत जे पूर्वी शब्द असतात तेच असतात, नंतर वाढत नाही असं नाही. शब्द वाढतात, शब्द कमी होतात, अशी प्रमाण भाषा असते. ठीक आहे. तर प्रमाण भाषेत आपण लेखन करतो. परीक्षेचा अभ्यास किंवा आपण जे काही लिहितो ते आपल्याला अपेक्षा असते, जे शिकवल्या जातं ती प्रमाण भाषा शिकवल्या जाते. पण आपण घरी आपापसात मित्रांमध्ये जे बोलतो ती बोली भाषा असते. ठीक आहे. तर बोली भाषेचं नातं हे अनौपचारिक गप्पा मारण्यासाठी असते, ती बोली भाषा. औपचारिक बोलायचं असेल, लिहायचं असेल, पत्र लिहायचं आहे, ऑफिशियल काही लेटर लिहायचं आहे, तर ती प्रमाण भाषा असते, ती बोली भाषा नसते. हा फरक आहे. सार्वजनिक जीवनात वावरताना, कार्यालयीन कामकाजात प्रमाण भाषा वापरायची आणि वैयक्तिक जीवनात मित्रमैत्रिणीशी बोलण्यात, घरगुती लोकांशी बोलण्यात जी वापरतो ती बोली भाषा असते. ठीक आहे. तर बहिणाबाई चौधरी या कुठल्या आहे, मूळच्या खानदेशाच्या. आता खानदेश नावाचा कोणता देश आहे, तर तो देश नाही आहे. महाराष्ट्राच्या एका छोट्या प्रांताला, जळगाव आणि इकडल्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्याला खानदेश असं म्हणतात. आणि त्यांची बोली भाषा जी आहे ती खानदेशी बोली जरा वेगळी आहे. ते तर अगदी स्वतःला कृष्णाचे वंशज समजतात आणि त्याच्यापासूनची आमची बोली आहे, इतकी जुनी ती बोली आहे असं त्यांना त्यांचं कौतुक वाटतं. अर्थात प्रत्येकाला आपल्या बोली भाषेचं कौतुक असायला पाहिजे, तिच्याबद्दल लाज वाटून. बघा समोर आता बहिणाबाई चौधरींची भाषा ही त्यांच्या काव्यातून आपल्यापर्यंत आलेली आहे. तिचे वैशिष्ट्य काय हे आता आपण या धड्याच्या माध्यमातून शिकूया. एखाद्या शेतात मोहरांचा हंडा अचानक सापडावा तसा बहिणाबाईंच्या काव्याचा शोध गेल्या दिवाळीत महाराष्ट्राला लागला. मोहरांचा हंडा, मोहरा म्हणजे काय तर सोन्याचे नाणे. जुन्या काळी व्यवहारामध्ये सोन्याचे नाणे असायचे भारतीय राजांच्या आणि लोकांच्या व्यवहारामध्ये. तर ते कशात ठेवायचे, हांड्यामध्ये. हांडं म्हणजे काय तर एखाद्या तांब्याचं किंवा पितळेचं मडकं मोठं, त्याला हांडा म्हणायचं. आता ते किती मोठं असावं हे त्या ठेवणाऱ्याच्या ऐपतीवर अवलंबून आहे, पण ते मोठंच असणार आहे. तर असा हांडा मिळावा म्हणजे एवढं मौल्यवान काहीतरी लाभावं असं गेल्या दिवाळीत महाराष्ट्राला झालं. काय म्हणे तर बहिणाबाईंच्या काव्याचा शोध लागला. शास्त्राप्रमाणे वाङ्मय शोध क्वचितच लागतात. आता शास्त्रामध्ये काही शोध लागतात, जसं कोणाला तरी अमेरिकेचा शोध लागला, कोणाला तरी भारताचा शोध लागला वगैरे वगैरे. त्याच्या आधी भारत नव्हताच, त्याच माणसाने शोधून काढला. हो का, भारत होता का की वास्को दी गामाने शोधला म्हणून लागला, नाही तर आपण नव्हतो, होतो आपण. बरं, ठीक आहे. तर तसं शास्त्रामध्ये जसं विजेच्या उपकरणाचा शोध लागला तसा बहिणाबाईंचा शोध
वाङ्मयात लागला. 16 वर्षापूर्वी मराठी साहित्यात असाच एक मौल्यवान शोध लागला. लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे प्रसिद्ध झाली होती. लक्ष्मीबाई टिळक म्हणजे ना वा टिळक, नारायण वामन टिळक यांच्या पत्नी. या दोनही टिळक नवरा बायकोंचा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याशी संबंध काहीच नाही. आडनाव सारखं आहे, जसं पाटील आडनाव असतं. 4 जणांचं पाटील आडनाव असू शकतं, पण त्या पाटलांचा एकमेकांशी नातेसंबंध असला पाहिजे कंपल्सरी नाही आहे. तसं लोकमान्य टिळक आणि नारायण वामन टिळक हे 2 वेगळे होते. तर नारायण वामन टिळक हे रेव्हरंड होते आणि या त्यांच्या पत्नी यांनी स्मृतिचित्रे नावाचं स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं होतं. म्हणजे त्यांना जे जे आठवलं ते. एका महिलेनी स्वतःचं आत्मचरित्र लिहावं ही घटना महाराष्ट्रात तशी नवी होती आणि त्यांनी छान लिहिलेलं आहे. त्यांनी त्यांचे जे काही प्रसंग असेल ते अतिशय खुल्या मनाने आणि व्यवस्थित लिहिलेले आहे. त्यामुळे आजही स्मृतिचित्र वाचनीय आहे. महाराष्ट्राच्या साहित्यातला एक अनमोल ठेवा आहे. म्हणजे एक प्रकारचं युनिक असं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं आहे. तर अशा त्या लक्ष्मीबाई टिळक, त्यांचा शोध लागला. लक्ष्मीबाईंसारख्या बहिणाबाईंचा जिव्हाळा जबर आहे. त्यांच्या शब्दाशब्दातून प्रतिभा नुसती झिरपते आहे. असे सरस आणि सोज्वळ काव्य मराठी भाषेत फार थोडे आणि मौजही आहे की जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे त्यांचे तेज आहे. यांनी बहिणाबाई चौधरींनी ज्या कविता केल्या त्या जुन्या अभंग पॅटर्नच्याही वाटतात आणि नवकवितेला पण जुन्या वाटणार नाही, इतपत त्या नव्या वाटतात असं यांनी म्हटलेलं आहे. जेव्हा एक प्रसिद्ध साहित्यकार दुसऱ्याच्या साहित्याचं समीक्षण करतो आणि त्याविषयी लिहितो, भरभरून चांगलं लिहितो, याच्यातून 2 गोष्टी दिसतात की ते साहित्य किती चांगलं आहे आणि लिहिणाऱ्याचं मन पण किती चांगलं आहे की समोरच्याचं कौतुक करावं असं वाटतंय त्याला. आणि अर्थातच बहिणाबाई चौधरींचं काव्य खरंच छान आहे, यात शंका नाही. एक निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्रीने हे सारे रचलेले आहे. हातात तोंडात बोट घालायला लावील असा चमत्कार आहे. आश्चर्य म्हणजे जसे आपले जुने संत सखूबाई, जनाबाई, बहिणाबाई या जुन्या, त्याच्यानंतर तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर हे काही लिहिले म्हणजे सुशिक्षित लिखाण यायचं का यावर आपल्याला शंका आहे. जुन्या काळी शिकत होते का शाळा, आता नव्हते शिकत, मग यांना लिहिता यायचं का यावर आपल्याला शंका आहे. पण तरीही त्यांनी रचना केली. मग या पण ज्या बहिणाबाई चौधरी आहेत ना त्या अशिक्षित होत्या. अशिक्षित म्हणजे डोक्यात अक्कल ही प्रत्येकाला असते, शाळेत गेल्याने अक्कल नसते येत, पण शाळेत गेल्याने लिहिता वाचता येतं. ठीक आहे, आणि त्याला उजळा मिळतो. म्हणजे जी काय आपल्याला जी अक्कल दिलेली आहे देवाने ती कशी वापरावी याचं किंवा म्हणजे व्यवस्थित रीतीनं कसं स्वतःला सादर करावं हे कळतं असा त्याचा अर्थ होतो. तर या बहिणाबाई चौधरी या अशिक्षित होत्या कारण त्यांना शाळेत जायची संधी नव्हती. तर जुन्या काळात महिलांना शिकवत नव्हते आणि या त्यातल्या त्यात शेतकरी कुटुंबाच्या होत्या, त्याच्यामुळे येऊन जाऊन त्या शेतामध्ये काम करायच्या. तर हे खरंच आश्चर्य, म्हणजे तोंडात बोट घालायला लावणे म्हणजेच आश्चर्य वाटते. तोंडात बोट घालणे याचा अर्थ आश्चर्य वाटणे हा वाक्प्रचार आहे. नंतर सुप्रसिद्ध कवी मराठी कवी सोपानदेव चौधरी यांच्या या मातोश्री. आता सोपानदेव चौधरींच्या कविता किंवा लेखन लोकांना माहीत नाही, पण बहिणाबाईंचं माहीत आहे. म्हणजे खरं तर पहिले मुलांनी त्या साहित्य क्षेत्रात प्रवेश केला होता, मात्र मुलामुळे आईची एंट्री झाली आणि आईनी अख्खं साहित्य विश्व व्यापून टाकलं स्वतःच्या कर्तृत्वाने. असं झालं. वयाच्या 72व्या वर्षी त्या मरण पावल्या. सोपानदेवांची आणि माझी 20-22 वर्षांची मैत्री आहे, पण त्यांच्या माझघरात सोन्याची खाण दडलेली असेल ह्याची मला माहिती नव्हती. म्हणजे सोपानदेव चौधरी हे एस्टॅब्लिश म्हणजे त्यावेळेला प्रतिष्ठित असे साहित्यिक होते. त्यांची आणि या एवढ्या सगळ्या मोठ्या थोर साहित्यिकांची चांगली मैत्री होती, परंतु सोपानदेवांची आई काही लिहित असेल हे माहीत नाही. जसं तुमच्याही मित्रमैत्रिणींमध्ये कोणाचे आई बाबा काय करतात ह्याच्याशी आपल्याला खरंच काही घेणं देणं नसतं, आणि त्यातल्या त्यात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ते काही लिहितात का, कलाकार आहेत का, हे कधी प्रसंगाने आलं तरच कळतं, अन्यथा आपल्याला कळायची गरज पण नाही. तसंच यांचं झालं. मग काय,
त्यांनी स्वतःला त्याची जाणीव असेल, पण हे पडले मुलखाचे लाजाळू. सोपान देवांना माहीत होतं की माझी आई लिहिते, म्हणजे माझ्या आईला असं रचना करता येतात. लिहित म्हणजे त्या लिहित नव्हत्या, त्या बोलायच्या, म्हणजे लिहून काढायचे, ठीक आहे. पण ते सोपानदेव आपल्या आईची तारीफ कशी करू, किंवा त्यांना वाटत असेल काहीतरी आता अशिक्षित बाई, शेतकरी बाई घर बसल्या काहीतरी बोलते लिहिते, तिचं काय उतरवून काढायचं, म्हणजे तिचं काय सांगायचं बाहेर त्यांना, असं वाटून ते आपले चूप राहायचे, बोलायचे नाही. वाटले की खानदेशी वऱ्हाडी भाषेतल्या आपल्या अडाणी आईच्या ओव्यांचे सुशिक्षित आणि सुसंस्कृत महाराष्ट्र कौतुक करील की नाही कोणास ठाऊक. हा एक मोठा विचार होता, कारण त्यांच्या आईचं जे काही बोलायचं लिहायचं जो काही हे असायचा तो कसा होता, खानदेशी भाषेतला होता, खेड्यातला म्हणजे जात्यावरच्या ओव्यांसारखं होतं. आता शहरातल्या लोकांना जातं तरी माहीत असेल का, तर शहरातले लोक या माझ्या आईच्या लेखनाचं कौतुक करतील का, ही शंका एक पोरगा म्हणून त्यांना येणं स्वाभाविक होतं, वाईट वाटणं स्वाभाविक होतं. मग काय झालं, म्हणून हे इतके वर्षे तोंडात मूग धरून बसले होते. तोंडात मूग धरून बसणे म्हणजे चुप्प बसणे. तोंडात मूग धरून बसणे म्हणजे म्हणजे चुप्प बसणे, मूक बसून राहणे असं त्याचा. मागल्या दिवाळीच्या आधी एक दिवस ते असेच माझ्याकडे आले आणि एक चतकोर चोपडी, चतकोर म्हणजे पावभराची, म्हणजे एक जर असा मोठा कागद घेतला, त्याची एक घडी केली, मग दुसरी घडी केली, तर जो एक येतो म्हणजे 1/4 असा आहे, त्याला चतकोर म्हणतात. चतकोर, ठीक आहे. तर एक चतकोर कुठे गेला, हां, चोपडी म्हणजे वही, चोपडी म्हणजे डायरी. ॲक्च्युली आपण ज्याला डायरी म्हणतो त्याला जुन्या काळी चोपडी असं म्हणायचे. हळूच उघडून त्यात उतरलेली आपल्या आईची एक कविता भीत भीत त्यांनी मला वाचून दाखवली. आपल्या आईची कविता भीत भीत वाचली. कोणती, ये हे रीत दोन मोठा, दोन्हीमध्ये पाणी एक, मोठं हाकलतो एक, जीव पोसतो कितीक. येहेरीत दोन मोठा. आता येहेरीत म्हणजे विहिरीत, हे वच्या ऐवजी य म्हणतात, म्हणजे त्या बोली भाषेची ही एक गंमत आहे, खासियत आहे की येहेरीत विहिरीमध्ये 2 मोठ आहेत. जुन्या काळी पंप नव्हते, जुन्या काळी नळ नव्हते. मग पाणी काढायचं कसं, तर बादलीने पाणी काढायचे, दोरीच्या साह्याने काढायचे. पण हे घरगुती वापरीचं झालं. शेतीसाठी पाणी एकेका बादलीने काढेल तर तो माणूस एवढ्या मोठ्या शेताला किती वेळ पाणी देईल, त्याला पाणी तरी मिळेल का इतक्या मोठ्या शेताला, ते काही घर थोडी आहे काही. मग अशा वेळेला त्यांनी मोट नावाचा एक, जुन्या काळच्या लोकांनी एक सोय तयार केलेली होती. मोट म्हणजे काय, तर ढोराच्या कातड्यापासून मोठी पिशवी तयार करायची, चांगली मोठी पिशवी ढोराच्या. ढोर म्हणजे जनावर जे शेतामध्ये उपयुक्त असायचं, त्याच्या मृत्यूनंतर त्याचं कातड्यापासून एक मोठी पिशवी तयार करायची, की ज्या पिशवीमध्ये आपल्या हिशोबाने ड्रमभर, पाऊण ड्रम किंवा अर्धा ड्रम पाणी येईल. आणि अशी ती मोट असायची, याला मोट म्हणायची. तिला दोऱ्याने बांधायची, अर्थात तो दोरासुद्धा कातड्याचा दोरा असेल सुरुवातीला बांधायला, मग लाकूड, आणि मग तो त्या बैलांच्या साह्याने ती ओतायची पिशवी याच्यामध्ये, विहिरीमध्ये. आणि मग बैल समोर 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 आले की ती बाहेर यायची मोट, आणि मग ती त्या एक पॅसेज केलेला असायचा, दंड म्हणायचे त्याला, दांडा. आणि असा पॅसेज केलेला असायचा, त्या पॅसेजमध्ये ते पाणी ओतलं जाईल आणि त्या पॅसेजला हळूहळू तिकडे वळतं केलेलं असेल शेतामध्ये, तर याला म्हणतात मोठ. याला मोठ म्हणतात. म्हणजे जुन्या काळी पंप नसायचे, पण हे असं लोकांनी आपल्या क्रिएटिव्हिटीने, जुन्या काळच्या आपल्या लोकांनी हे केलेलं होतं. बैलाच्या साह्याने ते जड पाणी काढलं जायचं. म्हणजे जिथे एक माणूस एकच बादली काढू शकेल, तिथं बैलाच्या साह्याने 15-20 बाटल्या एकाच वेळेला निघतील, तर तेवढाच वेळ कमी लागेल, हा त्याच्या मागचा उद्देश असायचा. तर ही बहिणाबाई चौधरींची कविता काय म्हणते, येरीमध्ये 2 मोटा, या विहिरीमध्ये 2 मोठ सोडलेले आहेत, दोन्हीमध्ये पाणी एक. आता एकाच विहिरीतून त्या पाणी काढतात आहे, म्हणजे पाणी एकाच प्रकारचं आहे. मोठं हाकलं तो एक, जीव पोसतो किती का. आणि ही मोठ एक जण हाकलून राहिलेला आहे, म्हणजे त्याचं एकाच काम असतं ते, त्या म्हणजे तो जो
बैल असतो त्या बैलांनी समोर 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 जायचं म्हणजे ती मोठ बाहेर येते आणि जवळ 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 गेलं विहिरीच्या की ती मोठ ढक्कन विहिरीत पाणी पडते. तर हेच काम त्याचं बिचाराचं दिवसभराचं येरधऱ्या घालण्याचं. तर ती एक मोठ किती जीवांना पाणी देते. मोठ एकच, त्यात पाणी पण एकाच प्रकारचं, पण ते वेगळ्या वेगळ्या जीवांना पोचतं. कारण शेतामध्ये जेवढ्या प्रकारचे अन्नधान्य किंवा जीवजंतू असतील त्या सगळ्यांना ते पाणी मिळतंय. बैलांना मिळतंय, ढोरांना मिळतंय, तसं शेतीला पण मिळतं आहे. हा त्याच्यामागचा उद्देश. त्याचबरोबर ती वही मी त्यांच्या हातून खसकन ओढून घेतली. म्हणजे नुसते 4 ओळी ऐकल्या आणि प्रके अत्र्यांनी फटकन ती वही आपल्याचकडे हिसकावून घेतली, अक्षरशः ओढून घेतली. भाषेची मला कुठेच अडचण वाटली नाही. मी ओरडून सोपानदेवांना म्हणालो, अहो हे 52 कशी सोनं आहे, हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे. जेव्हा एखादी चांगली कृती ती चांगली आहे की नाही या आपल्या अज्ञानातून आपण लपवून ठेवतो तेव्हा तो एक प्रकारचा गुन्हा असतो. जे साहित्य असतं ते वैयक्तिक मालकीचं नसतं, ते पूर्ण समाजाचं साठी उपयुक्त असा शिदोरी असते आणि म्हणून प्रके अत्रेंनी ते ओढून घेतले. प्रतिभा म्हणजे एक अशी शक्ती की ज्यामुळे कविता किंवा साहित्य निर्माण होतं. ते त्यांच्या बरोबरच यावं लागतं. यत्नांचा किंवा विद्येचा त्याच्याशी संबंध नाही, हे माझे ठाम मत झाले आहे. म्हणजे एखादा माणूस शिकलेला आहे म्हणून तो कविता करू शकेल का, तर तसं नाही आहे. ते उपजत असतं. लिहायची अक्कल म्हणजे आता आपल्याला निबंध लेखन शिकवतात, पण खरंच आपल्यापैकी किती जण उत्स्फूर्त छान लिहू शकतात हा ज्याचा त्याने विचार करावा. सगळेजण लिहू शकत नाही. म्हणजे लिखाणाची जी काही एक कलागुण आहे ना, ती प्रतिभा लागते त्याला. त्या प्रतिभेला शिक्षणाचा आणि प्रयत्नांचा साथ दिली की ती अजून चांगली बहरते. पण याचा अर्थ असा नाही आहे की शिकलेला माणूसच कलाकार असतो, शिकलेला माणूसच साहित्यकार असतो, असं नाही आहे. नाही तर जुन्या काळी अजिंठा वेरूळसारखे एवढे मोठे शिल्प घडलेच नसते. ते कुठे इंग्रजी शिकले होते ते लोक नव्हते, पण तरी त्यांच्या कलाकृती आजही अजरामर आहेत. म्हणजेच शिक्षण हे आपल्याला लागतं नोकरी करायला. शिक्षणाने अक्कल नसते येत. अक्कल असलेला शिकला की तो अजून प्रभावी होतो, हे खरं. नंतर मग काय, कोकिळ पक्षाने तोंड उघडले की आपोआपच संगीत वाहू लागते. प्राजक्ताची कळी उमलली की सुगंधाचेच निश्वास टाकू लागते. वाक्य खूप छान. सुगंधाचे निश्वास टाकते. निश्वास म्हणजे आपण जो श्वास सोडतो ना, असा तो जो सोडलेला निश्वास असतो. तर ही जर कळी पारिजातकाची असेल, प्राजक्ताची असेल, पारिजातक म्हणतात त्याला आपल्याकडे, तर त्या पारिजातकाची असेल तर तिचा सुगंधच निघणार आहे तिच्यातून, हे त्यांचं म्हणणं आहे. तसे जातीच्या कवीचे आहे. आता जातीच्या म्हणजे इथे आपली कास्ट सिस्टीम नाही, इथे स्वभावाची आहे. म्हणजे जसं तुम्ही विद्यार्थी जातीचे आहात, मी शिक्षक जातीची आहे, तसं वृत्ती म्हणायचं इथे त्यांना की कवीच्या वृत्तीचे जे लोक आहेत त्यांचं पण तसंच आहे. ते मुळातच असतात, ते घडवावं नाही लागत. त्यांचे हृदयच ताल धरून बसले असते. त्यामुळे त्यांच्या जिभेवर शब्द जो येतो तोच मुळी नाचतच येतो. सृष्टीतले सौंदर्य तेवढे त्यांच्या डोळ्याला दिसते आणि जीवनातले संगीत त्याला ऐकू येते. डोंगरांच्या कपारी आडून जसा एखादा झरा उचंबळत असतो तसे काव्य एकसारखे त्याच्या हृदयातून उसळ्या घेत असते. असे मानले खेरीज जगातील अमर काव्य कसे जन्माला येते हे कोडे सुटणार नाही. शिकून शिकून कविता होत नाही, ही खरी गोष्ट आहे. लहानही मुलं असतात ना, कधी कधी छान ओळी ओळी जोडून कविता करतात. त्यांना कोणी शिकवलं असतं का, नाही, ते उपजत असतं. मग एखादा व्यक्ती म्हाताराही होऊन जातो पण त्याला कविता करता येत नाही. अर्थात सगळ्यांनी कविता करू पण नाही, दुसऱ्याला त्रास होतो त्याचा. पण ज्यांना चांगलं येतं त्यांनी जरूर करावं. बहिणाबाई यांनी तर शाळेचे कधी तोंड पाहिले नाही. त्यांना लिहिता वाचता येत नव्हते आणि वाचताही येत नव्हते. गावातील मंदिरे ह्याच माझ्या शाळा असं त्या म्हणत. रोजचे घरातले आणि शेतामधले काम करता करता त्यांनी गाणी रचली. त्यातील थोडीशी कुणीतरी टिपून घेतली. म्हणजे बघा, जे आज बहिणाबाईंचं साहित्य उपलब्ध आहे तेवढंच साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे का, तर तसं नाही आहे. आता कधीतरी त्यात दिवसभरात विचार करत असतील, रचत असतील. कोणीतरी त्यांच्या अवतीभोवती असेल ज्याला कळतं की ही खूप छान बोलतीये, ते लिहून ठेवायचे.
काही लिहिल्या गेले, काही टिपल्या गेले आणि काही टिपल्या गेले नाही. तर असं अनेक साहित्य त्यांचं आज नष्टच आहे, म्हणजे त्या आपल्याला मिळालं नाही. नंतर पुष्कळशी त्यांच्यासोबत गेली अशी ही एक अपढीक आणि कष्टाळू गृहिणी, जात्यावर दळता दळता किंवा चूल फुंकता फुंकता माय विमाई माऊली, जशी आंब्याची सावली, किंवा माहेरची वाट माले वाटे मखमल, असले जिवंत काव्य श्वास टाकावा इतक्या सहजपणे कशी करू शकते. ही त्यांच्या कविता आहेत, या त्यांच्या कविता आहेत की माहेरची वाट मला वाटे मखमली. म्हणजे प्रत्येकालाच, म्हणजे जी स्त्री असते तिला तिचं माहेर हे अतिशय प्रिय असतं. तिथं मखमलची वाट वाटते, म्हणजे मऊ वाट वाटते माहेरची. हे त्यांच्या भावना, कारण जुन्या काळी जाणं आणि दळणवळण हे खूप कमी असायचं. म्हणजे एकदा पोरगी सासरी गेली का तिचा पत्ता नाही लागायचा, कारण येणं जाणं सोपं नव्हतं, मोबाईल नव्हते, पत्र नव्हते. म्हणजे ही बाई खुश आहे का नाही आहे, की मेली का जिवंत आहे, हेही कळायला 2-2, 3-3 महिने लागायचे. तर अशा वेळेला माहेरची ओढ वाटणं हे स्वाभाविक होतं, कारण सासरी खूप कष्ट करते व सगळ्यांनाच कष्ट करावे लागायचे. मग नंतर कुणी म्हणेल आपल्या बायकांच्या जुन्या गाण्यात असले काव्य वाटेल तितके आढळून येते, पण तसे नाही आहे. जुन्या काळी काही बायका कविता करायच्या, खूप जण प्रसिद्ध झाल्याही नसतील, हे आपलं दुर्दैव. बहिणाबाईंच्या प्रतिभेची जात फार निराळी आहे. धरित्रीच्या कुशीत झोपलेली बी बियाणे कसे प्रकट होते याचे त्यांनी वर्णन वाचा. ही मागल्या वर्षीच्या अभ्यासक्रमाला ही बहिणाबाईंची ही कविता नेमकी होती. मागल्या वर्षी म्हणजे जुन्या अभ्यासक्रमाला, याच्या जस्ट आधी जो होता तो. ऊन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून परगटले 2 पानं, जसे हात जोडी सन. ही त्यांची कोणती बोली आहे? ही त्यांची कुठली खानदेशी बोली आहे. कसं सुंदर वर्णन करतात आहे की ऊन वाऱ्याशी खेळता, खेळता म्हणजे खेळता, तळचा य झालेला आहे. आपण पोळी म्हणतो, ते ळ नाही म्हणत, पोळी म्हणतात ते. तो त्या बोलीचं वैशिष्ट्य आहे, समजतं आपल्याला. ऊन वाऱ्याशी खेळता, ऊन आणि वाऱ्यासोबत खेळता खेळता एका एका कोंबातून, एका एका कोंबातून म्हणजे बी पेरलं. तुम्हाला माहीत आहे जर्मिनेशन ऑफ सीड, तुम्ही बायोलॉजीत जर शिकले असाल तर, की जेव्हा आपण सीडला जर्मिनेट करायला रुजायला ठेवतो तेव्हा आधी एक अंकुर येतो, तो असतो मुळाचा अंकुर. आणि मग ते मूळ रुजलं की मग हे जे त्याचं वरचं कव्हर असतं, म्हणजे त्या सीडच्या वरचं जे काही टर्फल असतं ते अलगद बाहेर होतं आणि त्याच्यातून असे 2 पाते येतात. पहिलं ठीक आहे, 2 असे पाते येतात. ते पाते बघितल्यावर यांना काय सुचलं बघा, परगटले 2 पानं. परगटले म्हणजे प्रगटले, म्हणजे उगवले, 2 पानं असे उगवले. आणि कसे, जसे हात जोडी सन. आणि खरंच ते पानं असेच असतात, त्याच्यावरती असं टोक असतं त्या म्हणजे जी काही, म्हणजे जसं समजा भुईमुग असेल किंवा आपलं काय म्हणता येईल, आपण सोपं जे बघितलं ते मोड आलेलं धान्य जे आपण टाकतो, मोठ वगैरे, त्याचंही जर समजा आपण पेरलं तर ते पहिले 2 पानं येतात आणि त्याला वरती ते त्याचा कव्हर असतं, मग ते गळून पडतं आणि मग हे 2 पानं वेगळे होतात. पहिले असेच असतात, जरूर हात जोडल्यासारखे. इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे त्यांनी की हे ऊन वाऱ्याशी खेळता खेळतात आणि जणू हात जोडलेले आहे. कुणी? तर त्या पानांनी. असली कल्पनेची भरारी कोणत्या जुन्या संगीतात आढळून येईल. हे मनोहर चित्र हिची प्रतिभा पाहू शकते, किंवा ऐन तारुण्यात सौभाग्य गमवले असताना यांचं बहिणाबाई चौधरींचा नवरा त्यांच्या तरुणपणी, म्हणजे बहिणाबाई चौधरी तरुण असतानाच वारला. मग त्यांनी काय कविता केली, लपे कर्माची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली कुशिशानं गेलं कुंकू रेखा उघडी पडेल. कर्म म्हणजे आपण जे काही करतो, आपण म्हणतो ना की जसं कर्म तसं भरावं लागतं, जसं करावं तसं भरावं लागतं. आणि गेल्या जन्मीच्या कर्माची फळं आहेत, किंवा या जन्मी छान कर्म करा पुढल्या जन्मी चांगले फळ मिळेल, असे जे आपले समजूत आहे. तर कर्म कुठं लिहिलेलं असतं म्हणजे तर कपाळावर लिहिलेलं असतं. ती एक सटवाई नावाची देवी असते जी 5व्या दिवशी का 6व्या दिवशी बाळाच्या याच्यावर त्याचं भविष्य लिहून ठेवते असं म्हणतात.
आता जसं सांता क्लॉज येऊन गिफ्ट देतो हे आपण मान्य करतो की सांता क्लॉज येतो, तसं ही एक कुठली तरी देवी येते आणि ती इथे आपल्या कपाळावर कर्म लिहून ठेवतो, आपलं काय होणार आपलं ते लिहून ठेवतो. आता बायकांच्या इथे कुंकू असतं. मग आता कर्माची रेखा ही कर्म म्हणजे आपण काय करणार, आपलं काय होणार हे इथं लिहिलेलं असतं. ही लपून होती आतापर्यंत, कारण कुंकू होतं त्याच्यावर. कुंकू केव्हा लावते स्त्री, जेव्हा तिला नवरा असतो तेव्हा. ही जुन्या काळची गोष्ट सांगते. जेव्हा तिला नवरा असतो तेव्हा ती कुंकू लावते. तर या कुंकुवाच्या खाली तिची कर्माची रेघ होती. आणि मग काय झालं, कुंकू गेलं पुसेशाने, म्हणजे कुंकू पुसणे. हे केव्हा, कुंकू पुसणे म्हणजे विधवा होणे. जुन्या काळी कुंकू पुसणे, बांगड्या फुटणे यांना एक दुःखद झाल्लर असायची. आता काही वाटत नाही, आता बांगड्या घालतात नाही घालत, कुंकू लावतात नाही लावत, आपण बदललो थोडे थोडे. पण जे जुने कन्सेप्ट आहे, ज्या जुन्या संकल्पना आहेत त्यानुसार कुंकू नवरा असेपर्यंत लावायचं. मग आता नवरा गेला म्हणून कपाळावरचं कुंकू पुसल्या गेलं आणि माझी कर्माची रेखा उघडी पडली. म्हणजे बाई बिचारी पोरकी झाली. तिला आता एकदम सगळ्या जगाला फेस करावं लागतंय. हे न म्हणता ती म्हणते की माझी कर्माची रेखा उघडी पडली, म्हणजे मला आता जगाशी 2 हात करणं भाग पडलं. वैधव्याचे असे हृदयभेदक करुण काव्य जिच्या मुखातून प्रकट होते तिचे कवित्व सामान्य आहे असे कोण म्हणेल. म्हणजे साधं मी विधवा झाली आणि मला कष्ट सहन करावे लागत आहे हे वाक्य तिने इतक्या सुंदर पद्धतीने कवितेतून सांगितलेलं आहे, म्हणून त्या असामान्य आहेत असं प्रख्यात यांचं म्हणणं. सकाळी उठून बहिणाबाई घरोट्यावर म्हणजे जात्यावर बसून दळू लागल्या की जात्यातून तिकडे पीठ पडू लागायचे आणि इकडे त्यांच्या ओठातून काव्य सांडू लागले. जुन्या काळी आता जशा पीठ गिरण्या असतात किंवा आजकाल रेडीमेड पिठाचे आटा हेच मिळतात, म्हणजे पोते मिळतात. पण जुन्या काळी प्रत्येकाच्या घरी चक्की असायची, ज्याला दळायचं जातं म्हणायचे. ते शक्यतोवर याचंच असतं, काय म्हणतात आपल्या दगडाचं, आणि त्याच्यावर एका विशिष्ट पद्धतीनं बसावं लागतं, खालीच बसावं लागतं, पाय एक लंबा करावा लागतो आणि मग ते असं जातं फिरवत राहावं लागतं. व ती जी पिठं दळायचं ते टाकत ते सोपं नाही आहे, कारण ते दळताना ताकद लागते. ठीक आहे, तर हे रोज सकाळी उठून करावं लागायचं. म्हणजे बायकांचं आयुष्य सोपं नव्हतं. घरातली माणसं उठायच्या आधी त्यांना आंघोळ करावी लागायची. आंघोळ करायच्या आधी सडासारवण करून टाकावं लागायचं, मग आंघोळ करायची. माणसं उठायच्या आत का, कारण तेव्हा आपल्यासारखे असे टॉयलेट बाथरूम सेपरेट नसायचे ना, ते असं म्हणजे उघड्यावरच असायचं आणि आडपट्टा असा एक छोटासा काहीतरी टाकी वगैरे लावलेलं असायचं. तर माणसांना दिसू नये म्हणून अशा वेळेला आधी बायांना उठून एक कामं करायला लागायची. मग त्याच्यात अजून काय, तर आज दिवसभरात किती पीठ लागेल ते दळावं लागायचं. म्हणजे फक्त कणकेचं आणि भाकरीचंच का, म्हणजे गव्हाचं आणि भाकरीचंच करावं लागेल का, ज्वारीचं तर नाही. बेसन लागतं, तांदळाचं पीठ लागतं, जे लागेल ते सगळं घरीच दळायचं ताजं. हे रोज करावं लागायचं. मिक्सर नव्हते, पाटा वरवंटा खलबत्ता ह्या सगळे प्रकार स्त्रियांना करावे लागायचे. कोण म्हणतं आयुष्य सोपं होतं, घरी राहून सुद्धा त्यांना खूप कामं होती. तरीसुद्धा आता एवढ्या क्रिएटिव्ह होत्या, एवढ्या ॲक्टिव्ह होत्या. एवढं सगळं करून शेतात जायच्या. घरोटा तुझ्यातून पडे पीठ, तसं तसं माझं गाणं पोटातून येतं होती पिठी. अच्छा, अरे घरोटा 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 तुझ्यातून पडे पिठी, तसं तसं माझं गाणं पोटातून येतं होती. ओठातून माझ्या गाणं येतं आपोआप. जसं इथं भरल्याबरोबर गहू टाकल्याबरोबर त्याचं पीठ बाहेर पडतं जात्यातून, तसं माझ्या तोंडातून आपोआप गाणे येतात असं त्या स्वतःहून म्हणतात आहे. हे त्यांचं वर्णनच मुळी त्यांनी स्वतः करून ठेवलं आहे. म्हणजे स्वतःचंच वर्णन त्यांच्याकडून अवचित झालेलं आहे, कारण त्या कोणाचं ऐकून म्हणत नव्हत्या, त्या त्यांना उपजत यायचं. नंतर स्वयंपाकघरात जाऊन त्या चूल पेटवायला बसल्या आणि चूल पेटता पेटेनाशी झाली आणि त्यांच्यातून नुसता धूर बाहेर पडू लागला. म्हणजे त्या काव्यातूनच संतापून चुल्ह्याला म्हणायच्या. चुल्ह्या म्हणजे चूल. काय म्हणायच्या, पेट पेट धुक्क येला, किती घेसी माझा जीव, अरे इस्तवाच्या धन्या, कसं आलं तुले निव. किती छान म्हटलेलं आहे की त्या रागवून राहिल्या. त्या रागवतात त्या चुलीवर
की पेट पेट दुःख येल्या. आता तुला नुसतं धूर झालेला आहे तुझा, कारण लाकडं जर ओली असतील, आणि ओली होतच होती, तर ती ओली जर असतील पावसाळ्यामध्ये वगैरे, तर ते धूर होतो, त्याचा लवकर विस्तव होत नाही, म्हणजे लाकूड पेटता पेटत नाही. किती घेसी माझा जीव, आणि ते फुंकर मारावी लागते. फुंकर मारणं म्हणजे सोपं नाही आहे. फुंकर मारणं इतकं सोपं नाही, खूप वेळ फुंकरावं लागतं. फुंकरत असताना तो धूर, कालच आपल्याला थोडासा धूर आला आपल्या वर्गात, तर आपल्याला अस्वस्थ व्हायला झालं. विचार करा, चूल फुंकताना जर धूर येत असेल, तर तो डोळ्यात जात असेल, तरी फुंकणी मारायची आहे, तर जीव किती धास्तावत असेल, किती त्रास होत असेल. आणि असंच ती म्हणतात आहे की अरे इस्तवाच्या धन्या, तू तर विस्तवाचा मालक आहेस, तुझ्यातून विस्तव निघतो, मग तू असा कसा काय, तू असं कसं आलं हिव, तुला कशी थंडी भरली आहे, कसली धाड भरली आहे, की तू का असा थंड सुस्त पडलेला आहे, तुला का विस्तव येत नाही आहे तुझ्यातून, असं त्याला रागवून राहिलं. पुढे चूल पेटली, तवा तापला आणि भाकरी टाकताना हाताला चटका बसू लागले. म्हणजे संसाराची रहस्य काव्यरूपाने त्यांच्या मुखातून प्रकट होत. तसं चूल असायची. आता आपण गॅसचं बटन कमी जास्ती करतो, कंट्रोलमध्ये असतो, पण चूल कंट्रोलमध्ये करणं इतकं सोपं काम नाही आहे. कारण चूल एकदम धडधड, म्हणजे तो लाकूड जेव्हा पूर्ण पेटतो तेव्हा फुल फ्लेम असतं ते, आणि असं आजूबाजूला येतं. त्याला ज्याला सवय नाही आहे चुलीची, त्याचे 100% हात भाजणार, ॲक्सिडेंट होईलच त्याचा. पण मग आता जो एक्सपर्ट असेल तो सुद्धा कधी कधी ते असं पूर्ण वाफा येतात, म्हणजे ज्वाळा येतात, आणि यांनी अशी भाकर केली, ती भाकर अशी टाकल्यानंतर ती जी ज्वाळ आहे त्याचा चटका कुठेतरी बसेलच. ती उलथवावी लागते, ती हाताने शेकतात. ज्या एक्सपर्ट बायका असतात त्या हाताने काढतात ते, आणि हाताने शेकतात, तर चटका बसणारच 100%. पण त्या काय म्हणतात, अरे संसार हा संसारही तसाच आहे. कसा, जसा तवा चुलीवर ठेवावा, चुल्ह्यावर म्हणजे चुलीवर, आधी हाताने चटके तेव्हा मिळते भाकर. मिळते म्हणजे मिळते, य म्हणजे ळ. आता आधी हाताला चटका बसतो, आणि चटका जर बसू नाही द्यायचा म्हटलं तर भाकर थापेलच कसं, भाकर करेलच कसं. जर भाकर खायची आहे तर चटका खायची तयारी ठेवावी. तसंच संसार जर यशस्वी करायचा आहे तर तुम्हाला चटक्यांची, अपमानांची, निराशेची, दुःखाचे चटके पचवावेच लागतील. ते पचवल्याशिवाय तुम्ही समोरचं चांगलं फळ घेऊ शकत नाही. आता जर म्हटलं मला 12वीला चांगले मार्क मिळायला पाहिजे, पण मी अभ्यास करणार नाही, मी सकाळी उठणार नाही, मी काहीच कामं करणार नाही, मी वाचणार पण नाही, मिळतील कसे? सकाळची झोप खराब करावी लागेल, रात्रीचं जागरण करावं लागेल, हात दुखतपर्यंत लिहून पाहावं लागेल. हे सगळं केल्यावर 12वीचं फळ मिळेल. तसा हा संसार आहे. हे कशाच्या उदाहरणावरून त्यांनी सांगितलं? चुलीच्या उदाहरणावरून. कारण रोज त्या स्वयंपाक करायच्या, त्यांचा तो दैनंदिन अनुभव होता, तो त्यांनी काव्यातून प्रकट केला. ताणक्या सोपानाला हाऱ्यावर निजवून आणि तो हारा डोक्यावर घेऊन बहिणाबाई शेतात निघाल्या की काव्य आपले निघालेच त्यांच्यासोबत. ताणक्या म्हणजे छोटासा तान्हा. तान्ह्या सोपान आहे त्यांचा मुलगा. त्या काय करायच्या, शेतात जायच्या काम करायला. आणि चक्क काय करायच्या, तर शेतामध्ये जाताना आपलं पोरगं त्या टोपलीत झोपवायच्या. तुम्हाला आठवत असेल, म्हणजे आठवण चित्र बघितलं असेल की कृष्णाच्या बाबांनी कृष्णाला टोपलीत ठेवून ती यमुना नदी पार केलेली होती. तसं बहिणाबाई चौधरी आपल्या बाळाला डोक्यावर टोपल्यात घालून घेऊन जायच्या. ठीक आहे, ताणक्या म्हणजे तान्हा बाळ. ठीक आहे, आणि मग त्या घेऊन जाताना त्यांच्या तोंडातून आपोआप कविता त्यांच्या सुचायच्या. वाट्यात तांबड्या फळांची लगडलेली हिरवी वडाचे झाड दिसले की लगेच ते त्यांच्या ओठावर नाचायचे. आता रस्त्याने काय असणार आहे, खेड्यामधलं जुन्या काळचं खेडं, अजूनही खेड्यांमध्ये मोठे मोठे झाडं असतात. शहरामध्ये झाडं छोटी झाली, शोची झाली, कुंडीतली झाली, बोनसाय झाली, कारण जागा नाही आहे. माणूस अवाढव्य पसरला आणि निसर्गाला त्यांनी बोनसाय करून ठेवलं. पण खेड्यामध्ये अजूनही जागा अवाढव्य आहे. तर वडाचं झाड असतं, वडाच्या झाडाला त्याच्या सीझनमध्ये असे लाल रंगाची फळं येतात. वडाच्या झाडाची पानं हिरवी कंच असतात आणि तर लाल चुटूक रंगाची फळं असतात. ते कलर कॉम्बिनेशन खरंच खूप सुंदर दिसतं. पारंब्या असतात अशा ब्राऊन कलरच्या, म्हणजे लाकडाच्या रंगाच्या,
फळ असतं लाल रंगाचं आणि पानं असतात हिरवी. तर हे तिघांचंही कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं. आता या आता कवयित्री आहे, त्यांनी काय वर्णन केलं? हिरवे हिरवे पानं, लाल फळ जशी चोच. आता हिरवं पान कसं असतं? वडाचं पान असं मोठं आणि गोलसर असतं, आंब्याचं पान असं लंबुळकं असतं. प्रत्येक पानाचा एक वेगळा वेगळा आकार प्रकार असतो. ही आपल्या इथे शाळेमध्ये फिरव तिथे दाखव. आपल्याकडे शाळेमध्ये याचं झाड आहे कडुलिंबाचं. ते कसं असतं? असं मोठं पान आणि त्या पानाला असे छोटे 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 पानं असतात, असे असे छान तिरपे तिरपे. हे पान आहे, हे वेगळं. वडाचं पान असं मोठं असतं, हिरव्या डार्क रंगाचं. तर काय म्हणतात? हिरवे हिरवे पानं, लाल फळ जशी चोच. आणि हिरव्या पानाच्या टोकाशी लाल फळ दिसतं, कसं की जणू चोच दिसते. आलं वडाच्या फळाले जसं पीक पोपटाचं. या वडाच्या झाडाला जणू काही पोपटाचं पीक आलं असं दिसतंय. काय कल्पना केलेली आहे, इमॅजिनेशन बघा. की हिरवं पान आहे आणि टोकाटोकावर ती लाल फळं दिसतात आहेत. कशी आहे? तर जसा पोपट आणि त्याची चोच लाल रंगाची, आणि एकूणच त्या झाडाला पोपटच लागलेले आहेत. ही कल्पना म्हणजे एखाद्या लहान मुलाला सुद्धा आकर्षित करावी इतकी सुंदर ती कल्पना आहे. रस्त्याच्या कडेला कडुलिंबाच्या झाडावर पिवळ्या निंबोण्या पाहिल्या की घेतलं त्याने त्याच्यावर झेप. आता हे जे आपलं लिंबाचं झाड आहे कडुलिंबाचं, याला बरोबर उन्हाळ्यामध्ये निंबोळ्या लागतात. ठीक आहे. कडू बोलता बोलता पुढे कशी नरमली, कडू लिंबोळी शेवटी इकी सानं गोड झाली. हे जे कडुलिंबाचं झाड आहे त्याचं नावच कडुलिंब आहे, म्हणजे त्याचे पानं पण कडू लागतात. त्याला पानाला हात जरी लावला आणि मग असं वास घेतला तरी पण त्याचा वास कडवट येतो. मग त्याला जेव्हा फुलं येतात मग त्या फुलांच्या हिरव्या लिंबोण्या लागतात आणि त्या लिंबोण्या सुद्धा कडू असतात सुरुवातीला. पण जेव्हा त्या लिंबोण्या पिकतात, तर जसं बोर पिकतं तसं त्या लिंबोण्या पिकतात, त्याच्या आत अशी एक बी असते, तेव्हा त्या गोड होतात, त्या गोड लागतात. ठीक आहे. आणि मग ह्या काय म्हणतात त्याचं वर्णन? कडू बोलता बोलता पुढे कशी नरमली. म्हणजे जेव्हा तरुण पण असतं ना तेव्हा एकदम खाटकन रागवण्याची, त्या फाटकन बोलण्याची, समोरच्याला तोडून टाकायचं, कडवड बोलायचं, हा स्वभाव असतो मनुष्याचा. पण जसं 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 म्हातारपण येतं, परिपक्वता येते, तसं तसं आपोआप त्याचं बोलणं नरम होतं, गोड होतं. म्हणजे कडुलिंबाच्या दाखल्यावरून त्यांनी सांगितलं की तरुणपणी कडवट होतं आणि मग मात्र पिकल्यानंतर ते गोड झालं. तसं माणूस जेव्हा परिपक्व होतो तेव्हा तो आपोआप नॉर्मल आणि गोड होतो, असं त्याचा अर्थ घ्यायचा. समोरून पंढरीच्या दिंडीतला एखादा भाविक वारकरी दिसला की गहीवरून केलाच त्यांनी याला प्रश्न. आता तेव्हा वारकरी लोक दिंडी घेऊन जायचे, आताही जातात. पण आजकाल बस वगैरे उपलब्ध आहे, काही लोक बसनी जातात, ट्रेननी जातात. पूर्वीच्या काळी मात्र अशी काही साधनं नसायची, पायीच निघायचे. असा कोणी वारकरी दिसला पायी चालताना की त्या म्हणायचं, आरे वार कर्या तुले, नाही ऊन वारा थंडी, झुगारत अवघ्याले आली पंढरीची दिंडी. हे जे वारकरी असायचे ना, आषाढीच्या महिन्यात जेव्हा विठ्ठलाला जायचं तेव्हा आषाढ महिन्यामध्ये पाऊस असतोच. आषाढ म्हणजे साधारणतः आपला जुलै एंड आणि ऑगस्ट पाऊस असतो त्यावेळेला. तर हे ऊन वारा थंडी पाऊस यांना न मोजता हे विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊन राहिले. ठीक आहे. आता दुसरी अजून एक दिंडी निघते, ती कार्तिकीची. आता येणारा समोरचा कार्तिक महिना तेव्हा ती दिंडी निघते, पण आषाढीची मोठी असते. ऊन वारा पाऊस याला न मोजता हे सगळे निघतात, पंढरीची दिंडी घेऊन निघतात. ठीक आहे. शेतामध्ये कापणी चालू, मळणी चालू किंवा उखाणणी चालू, काव्याने बहिणाबाईंची पाठ कधी सोडली नाही. खळ्यात बैलाची पाच सुरू झाली आणि मेढ्याभोवती बैल गरागरा फिरू लागला की लगेच तो त्या बैलाला गोंजारायचा. आता हे सगळे शेतीविषयक शब्द आहे. कोणते कोणते लिहून ठेवा. आपल्या वर्गामध्ये शेतकरी बॅकग्राऊंड असलेले, पार्श्वभूमी असलेले अनेक जण आहेत, तर त्यांना हे होमवर्क आहे. कोणते कोणते शब्द? कापणी, मळणी, उफणणी, कापणी, मळणी, उफणणी, तसंच खळा.
खळा, पात धरणे, मेढा, मेढा, मेंढा नाही मेढा, ठीक आहे. हे शब्द खास शेतकऱ्याच्या दैनंदिन व्यवहारातले आणि म्हणजे त्यांच्या शेतीविषयक कामकाजाशी निगडीत शब्द आहेत. आजचं होमवर्क आहे की हे विचारून यायचं. आपल्या घरी शेतीवाडीवाले जे कोणी आहेत त्यांना विचारायचं आहे की याचा अर्थ काय होतो, ठीक आहे. आणि नाही तर मग उद्या आहेतच मॅडम, त्या सांगतील तुम्हाला, पण मॅडम सांगतील म्हणून स्वस्थ बसायचं नाही, एवढं तरी विचार करून यायचा की काय आहे. पाय उचल रे बैला, बघ बापा आता घाई, कर बापा आता घाई, चालू दे रे रगडणं, तुझ्या पायाची पुण्य आहे. जुन्या काळी शेतकरी बैलावरच अवलंबून असायचे. आता पुष्कळ यंत्र निघालेले आहेत, त्याच्यामुळे हे सगळे प्रोग्राम अर्धे अधिक कमीच होऊन गेलेले आहेत. तो बैल जो आहे त्या खळ्यावर ते धान्य टाकायचं म्हणजे कणीस, आणि त्या बैलाला चालवायचे त्याच्या भोवती भोवती भोवती, तर ते कणीस रगडलं जायचं आणि त्यातून दाणे बाहेर पडायचे, म्हणजे मग ज्वारी व्हायची, म्हणजे मग बाजरी व्हायची. हे ते पीक मग ते अर्थात साफ करून घ्यावं लागायचं. तर या काय म्हणतात आता, हे कोणावर अवलंबून आहे, बैलाच्या स्पीडवर अवलंबून. बैल जितक्या वेगाने त्याच्यावरून पावलं चालवेल तेवढ्या वेगाने त्याचे दाणे वेगळे होतील. आणि म्हणून त्या बैलाला म्हणतात पाय उचल रे बैला, तुझे पाय भरभर उचल, वेगाने चाल, घाई कर, हळूहळू हळू नको जाऊ, चालू दे रे रगडणं, तुझं रगडणं म्हणजे पायाने जो चालतो तेच रगडलं जातं, तुझ्या पायाची पुण्य आहे आणि तुझ्या पायाने ते धान्य आम्हाला मिळतं, तर कृपा करून तू घाई कर, असं त्याला म्हणतात. शेतकऱ्याचे जीवन म्हणजे कष्टाचे. शेतकऱ्याची हाडे अखेर शेतातच मोडावयाची आणि त्याची राख तापीमाळीतच पडायची, याची बहिणाबाईंना जाणीव होती. तापीमाई म्हणजे तापी नावाची नदी, ही त्यांच्या भागातून जाणारी नदी आहे. उद्या जर आपण नागपूरकर वर्णन करू तर आपण नागनदी म्हणू, कारण आपल्या नागपूरला नागनदी आहे, आपण तीच वर्णन करू. अंबाझरीचं वर्णन करू कारण आपल्या नागपूरला ते आहे. अर्थात त्यांच्या गावाला तापी नावाची नदी होती म्हणून त्यांच्याकडे तापी. भोळ्या भाविक कष्टाळू आणि समाधानी शेतकऱ्याच्या संसाराचे करुण काव्य बाळबोध आणि जिवंत जिव्हाळ्याने बहिणाबाईंच्या या गाण्यातून प्रगट झालेले आढळून येईल. मात्र बहिणाबाईंच्या काव्याचे एवढेच वैशिष्ट्य नाही. मानवी जीवनाकडे बघण्याचे एक स्पष्ट आणि प्रभावी तत्वज्ञान त्यांच्याजवळ होते. एखाद्या बुद्धिमान तत्वज्ञानी किंवा महाकवीची जणू काही प्रतिभाच त्यांना प्राप्त झालेली होती. म्हणून त्यांच्या काव्याचा सर्व आविष्कार सुभाषितांचा आहे आणि त्याचा आत्मा उपरोधी विनोदाचा. म्हणजे त्याच्यातही त्यांची विनोद बुद्धी शाबूत होती. त्या एवढे कष्ट करायच्या, त्यांचं जीवन दुःखी होतं, म्हणजे नवरा लवकर वारलेला होता, एवढे कष्ट करावे लागायचे, पोरगा लहान होता, पण त्यांनी हार नाही मानली, त्यातूनही त्यांची विनोदबुद्धी शाबूत होती. मराठी वाङ्मयात अमर होतील असे अनेक सुभाषितं जागोजागी त्यांच्या काव्यात विखुरलेले आढळतील. कशाला काय म्हणू नाही, या काव्यात त्यांच्या सुभाषितांचे जणू काही एक शेतच पिकले आहे. ज्यातून कापूस येत नाही त्याला बोंड म्हणू नये, भुकेल्या पोटी जी माणसं निजवते तिला रात्र म्हणू नये, आणि दानासाठी जो आखडता हात जातो त्याला हात म्हणू नये, इमानाला जो विसरला त्याला नेक म्हणू नये, आणि जन्मदात्याला जो भोवतो त्याला लेख म्हणू नये. हे काव्य खूप, म्हणजे तुम्ही जर समजा गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला हे सापडेल. बिना कपाशी न उले त्याले तोंड म्हणू नये, हरिनामाई न बोले त्याले, बिना कपाशी न उले त्याले बोंड म्हणू नये, आणि हरिनामाई न बोले त्याले तोंड म्हणू नये, असं त्याची सुरुवात आहे. हे जर तुम्ही टाकलं गुगलवर तर ती तुम्हाला पूर्ण कविता मिळेल. काय टाकाल, बिना कपाशी न उले त्याले बोंड म्हणू नये असे शब्द तुम्ही टाका, तुम्हाला येईल गुगलवर, आणि हे करा, थोडंसं शोधा, तुम्हाला पण छान वाटेल. म्हणजे नुसतं धडा ऐकून कसं, थोडंसं त्यांच्याबद्दलचं अधिक माहिती तुम्ही पण शोधा. नुसती मी सांगून कसं होईल, ते स्पून फिडिंग होईल, थोडंसं तुम्ही पण शोधायला पाहिजे. त्याच्यात वाक्य खूप छान म्हटलेलं आहे. जो दान देण्यासाठी आखडतो त्याला हातच म्हणायचं नाही, म्हणजे हाताचं काम काय आहे तर दान देणे. तसंच जो इमान विसरतो, म्हणजे जो विश्वास टिकू देत नाही, जो माणूस विश्वास ठेवण्याच्या लायक नसतो त्याला नेक इन्सान कसं म्हणणार, तो नेकच नाही आहे.
तसंच जो जन्मदात्यालाच विसरतो किंवा जन्मदात्याशी चांगलं वागत नाही त्याला लेकच म्हणू नये, तो मुलगाच झाला नाही. ठीक आहे, जन्मदात्याशी चांगलं वागलंच पाहिजे. म्हणजे हे सुभाषितासारखं आहे, हे चिरंतन सत्य वाक्य आहे. जिच्यामध्ये भाव नाही तिला भक्ती म्हणू नये आणि जिच्यामध्ये चेव नाही तिला शक्ती म्हणू नये. या बहिणाबाईंच्या उद्गारात भाषेची आणि विचारांची केवढी देदीप्यमान श्रीमंती प्रगटलेली आहे. बेटा, शब्द मुख्य मार्क करा, देदीप्यमान. देदीप्यमान बघा तिथं लिहिलेला आहे आणि तो लिहून ठेवा. बहुतेक मराठीमध्ये दैदिप्यमान म्हणतात, जो अत्यंत चुकीचा शब्द आहे. तो मुळामध्ये देदीप्यमान आहे आणि दी मोठा आहे. ठीक आहे, या शब्दांसाठी आपण एक खास वेगळं शिकूया, कारण तो दीप नावाचा धातू संस्कृतमध्ये, तो दीप, दीपक, दीपावली यामध्ये तो शब्द आहे. दीप हा दीर्घ असतो, उजळणे असा त्याचा मूळ अर्थ आहे. मग देदीप्य म्हणजे पुन्हा पुन्हा उजळणारा आणि देदीप्यमान म्हणजे सतत उजळत असलेला असा त्या शब्दाचा अर्थ आहे. लिहून ठेवा, देदीप्यमान म्हणजे सतत उजळत असलेला. ठीक आहे, आणि तो दैदिप्यमान असा लिहायचा नाही. बहुतेक लोक रस्वई लिहितात आणि दई करतात. हे अतिशय शाब्दिक दैन्य आहे. कृपा करून नोंद घ्या आणि शुद्ध लिहिण्याचा प्रयत्न करा. नंतर श्रीमंतीपेक्षा अधिक काय आणखी बोलू शकतो. मन पाखरू त्याची काय सांगू मात, आता होतं मुलीवर गेलं आभाळात. काय म्हणतात की मन पाखरू पक्षी कसा असतो, हालचाल करत असतो. तो इथे एका जागी बसून नाही राहत माणसाचा सारखा, गोळ्यासारखा. तो उडतो, भरकन आकाशात जातात, फिरून येतात. तर तसं आपलं मन असतं, भिरभिरणार, कधी इथे कधी तिथे जातात. या भाषेचा विचारांचा हृदयंगम मासला कुठं आढळून येईल काय. मासला म्हणजे आता म्हणजे हे जे कॉम्बिनेशन आहे ना, हे असं कॉम्बिनेशन परत कुठंही त्यांना आढळलेलं नाही. मानवी जीवनाचे रहस्य शुद्ध प्रेम आहे. नको लागू जीवा सदा मतलबा पाठी, हिरिताचं देणं घेणं नाही पोटासाठी. काय म्हणतात की अरे जीवा, अरे माणसा, सतत स्वार्थासाठी मतलबासाठी मागे नको लागू रे. सतत काही मतलबच साधावा असं करू नये. नुसतं पोट नाही आहे तुला, सोबत हृदय पण दिलेलं आहे. माणसाला फक्त पोटच दिलं आहे का, म्हणजे त्या पोटाची खळगी भरायला वाटेल ते खोटं बोलायचं, वाटेल ते दुसऱ्याला लुबाडायचं, हेच करणं गरजेचं आहे का. अरे तुला हृदयही दिलेलं आहे, मन दिलेलं आहे. त्या मनाने विचार कर, समोरच्याच्या मनाची कदर कर. हे 2 ओळीमध्ये त्यांनी किती सुंदर सांगितलेलं आहे. हिरिताची म्हणजे हृदयाचं देणं घेणं म्हणजे हृदयाने काही देवाणघेवाण कर. सतत पोटासाठी विचार नको करू, स्वार्थाने विचार करू नको. ऊन, वारा आणि पाऊस खात पिकं शेतात उभी असतात. कशासाठी? भुकेलेच्या पोटात आम्हाला लवकर जाऊ दे रे, या मनामध्ये ती देवाला धावा करत असतात. माणसांचे खोटे नाटे व्यवहार बघून तर गोरी बाबळीच्या अंगावर काटे आले तरी देखील माणसांवर उपकार करण्यासाठी त्यांच्या शेताभोवती आपल्या शरीराची त्या कुंपण करतात. ही सुद्धा एका कवितेचा आशय. किती सुंदर काव्य, म्हणजे विचार करा बघा किती छान केलेलं आहे. जे शेत असतं ना, त्याला जसं आपल्या घराला कंपाऊंड वॉल असते, शेताला वॉल घालायची फॅशन नाही आहे. किती मोठी वॉल घालणार तुम्ही, एकर भर शेती असते, कितीतरी एकर पसरलेली. मग तिथे कुंपण घालतात. कशासाठी? शेतातलं पीक कोणी ढोरांनी वगैरे एकदम खाऊन घेऊ नये, चोरांनी चोरू नये म्हणून. तर काय घालतात कुंपणाला? तर बोर आणि बाभळीच्या झाडांचे म्हणजे फांद्या लावतात, कारण त्याला काटे असतात. आता बोराला बाभळीला काटे काय येतात? अरे ते झेरोफाईट आहेत. ते तुम्ही जेव्हा बायोलॉजी शिकता तेव्हा तुम्हाला माहीत आहे की काही जमिनीत वाढणारी झाडं असतात, काही वाळवंटात वाढणारी असतात, काही पाण्यात वाढणारी असतात. तर तशी ही कमी पाण्याच्या प्रदेशात वाढणारी झाडं आहेत. तर त्यांना हे थॉर्न जे असतात, हे जे काटे असतात, हे त्यांचं इव्हॉल्युशन आहे. म्हणजे कमीत कमी बाष्पीभवन व्हावं आणि जास्तीत जास्त पोषण मिळावं म्हणून त्याचे काटे तयार होतात. शिकले असाल तर बरं, अन्यथा शिकालच कधीतरी इव्हॉल्युशन वगैरे चॅप्टरमध्ये.
तर त्याच्यामध्ये ते काय म्हणतात, हे काटे काय येतात? आता हे खरं तर बायोलॉजिकली ट्रूथ आहे की काटे असतात झाडांना, पण हे काय म्हणतात की माणसाचे खोटे नाटे व्यवहार बघून त्यांच्या अंगावर काटे आले. भीतीने अंगावर काटे येतात की नाही, तसे हे झाडं घाबरले. आणि यांना घाबरण्याचं कारण काय? माणूस खोटा नाटा वागतो. लाज वाटली त्या झाडांना, भीती वाटली त्यांना की माणसांशी का जेव्हा खोटा नाटा वागतो तो निसर्गाशी काय वागेल. आपण कालच EVS मध्ये बघितलं होतं की सगळ्यात दुष्ट कोणी असेल ना तर माणूसच असतो, त्यात काही शंका नाही. तर ह्या माणसाच्या व्यवहाराला घाबरून त्यांच्या अंगावर काटे आले म्हणे. जसं भीतीने आपल्याला काटे येतात तसे झाडाला काटे आले. किती कल्पनाच किती गोड आहे बघा. पोट कितीही भरले तरी ते शेवटी रिकामेच होणार आणि शरीर तर कधीतरी निघून जाणार. मागे जे काही शिल्लक राहणार ते फक्त हृदयाचे घेणे देणे, दुसरे काहीच नाही. शुद्ध आणि निस्वार्थी प्रेमाची यापेक्षा अधिक हृदयंगम स्तोत्र कोण देऊ शकेल? खरंच आहे, या पोटासाठी किती किती करायचं, ते रिकामं होणारच आहे. शिवाय माणूस मरणारच आहे. आज जन्मलेला माणूस आज नाही, उद्या उद्या नाही, परवा कधीतरी, म्हणजे जेव्हा त्याची डेट ऑफ बर्थ आली तेव्हाच त्याची एक्सपायरी डेट पण देवाने फिक्सच करून पाठवलेली आहे. कधीतरी मरणारच आहे. त्याच्यासाठी किती हाव करायची. कधीतरी तर मेल्याच्या नंतर मरावे परी कीर्तिरूपी उरावे म्हणतात. मेल्यानंतर काय राहतं तर तुमचं कीर्ती राहते, तुम्ही कसे होता. मेल्यानंतर जर कोणी नाव घेतलं, आठवण ठेवली तर तुम्ही जिवंत होतात, अन्यथा तुम्ही होता किंवा नव्हता याने काय फरक पडला कोणाला. जसं शिवाजी महाराजांचं आपण सतत नाव घेतो, ठीक आहे. सावित्रीबाई फुलेंचं नाव तोंडी येतं, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव तोंडी येतं, टिळक, शाहू फुले, आंबेडकर सगळ्यांची नावं आपल्या तोंडी येतात. का? कारण त्यांनी काहीतरी समाजासाठी केलेलं आहे. पण मग हेच आठवा, हजारो लोक त्या काळात असतील, सगळ्यांची नावं येतात का आपल्या तोंडी? कारण त्यांनी असं काहीच केलं नाही की जेणेकरून समाजाला काही मिळावं. आणि म्हणून हृदयाशी पण घेणं देणं ठेवा. समाजाचं काही ऋण फेडा तर समाज तुमची जाणीव ठेवेल. नंतर बहिणाबाईंनी सर्वात कशाची जास्ती चीड असेल तर ती माणसाच्या स्वार्थातून निर्माण झालेल्या त्याच्या कृतज्ञपणाची. कृतघ्नपणा, कृत म्हणजे केलेलं, घ्न म्हणजे न जाणणे, शत्रू. जर कोणी आपल्यावर उपकार केले तर त्याला न जाणणे याला कृतघ्न म्हणतात. आणि त्याच्या विरुद्ध शब्द आहे कृतज्ञ. ज्ञ म्हणजे जाणणारा, कृत म्हणजे केलेलं उपकार जाणणारा कृतज्ञ, आणि त्याच्या विरुद्ध केलेले उपकार न जाणणारा कृतघ्न. ठीक आहे, दोन शब्द आहेत. तर इथे कृतघ्नपणाची त्यांना चीड आहे. त्या माणसाला संतापून म्हणतात, माणसा तुला नियत नाही रे, तुझ्यापेक्षा ते गोठ्यातले जनावर बरे. गाय आणि म्हैस चारा खाऊन दूध तरी देतात. तुझे एकदा पोट भरले की तू उपकार साफ विसरून जातो. पुत्र आपले शेपूट इमानीपणाच्या भावनेने हलवतो, पण तर माणसा तू आपली मान मतलब साधण्यासाठी डोलावतो. केवळ लोभामुळे तू माणूस असूनही काणूस म्हणजे पशुकाज आहेस. म्हणजे हीन असा माणूस झालेला आहेस तू. पशुपेक्षाही तू निपटारा झालाय, कारण पशु तरी त्याला उपकार जाणतो, तू मात्र जाणत नाही. एवढे सांगून झाल्यानंतर बहिणाबाई माणसाला तळमळून विचारलेलं आहे, मानसा मानसा कधी होशील माणूस. ही पण गुगलवर सर्च करा, माणसा माणसा कधी होशील माणूस असं टाका, तुम्हाला ती पूर्ण कविता येईल. बहिणाबाईंच्या कविता सुदैवाने गुगलवर सगळ्या आहेत. कृपा करून वाचा आणि हे तुमचं प्रोजेक्ट समजा की हे तुम्हाला सगळे प्रकल्प हे तुम्हाला वाचायचे करायचे, कारण त्याच्याशिवाय तुमची भाषा समृद्ध होणार नाही नंतर. आणि हे मी देऊन चालणार नाही, नाही तर मी भरकन तुम्हाला ते तुमच्या ग्रुपवर टाकू शकते, पण तसं नाही. तुम्ही शोधा, त्याचा आनंद तुम्हाला मिळेल. मानवतेला जणू काही त्यांनी हे व्याकुळ हृदयाने आवाहन केले आहे. स्वार्थाचा वनवा सर्व जगभर आज पसरलेला आहे. माणसे पशु होऊन एकमेकांशी झगडत आहेत. मानवता रक्तबंबाळ झाली आहे. म्हणूनच माणसा माणसा कधी होशील माणूस ही आर्तहाट मानवतेच्या कल्याणासाठी तळमळणाऱ्या संत महात्म्यांच्या कारुणिक अंतःकरणातून उचंबळते आहे. संतांनी पण पसायदान मागितले, कोणी ज्ञानेश्वरांनी. काय म्हटलं, आता विश्वात्मके देवे येण्या वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मजल्यावे पसायदान आहे. काय जे कळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो गीता परस्पर जडो मैत्र जीवांचे. ठीक आहे, अशा संत कॅटेगरीचं हे आहे की अरे माणसा माणसासारखा वाग ना, कधीतरी माणूस हो.